हे लाडू बघा अगदी कमीत कमी तुपामध्ये तरीही इतके मस्त दाणेदार आणि पौष्टिक आज आपण मूग डाळीचे लाडू बघणार आहोत. त्याशिवाय आज आपण साखर न वापरता यामध्ये गूळ वापरला आहे आणि महिनाभर टिकणारे हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत. रवा बेसनाचे लाडू तर नेहमीचेच, पण यंदाच्या दिवाळीत असे मस्त पौष्टिक मूगडाळीचे लाडू करून बघा. मूगडाळीचे लाडू म्हटलं की त्यामध्ये भरपूर तुपाचा वापर केला जातो, पण आज आपण कमीत कमी म्हणजेच 4-5 चमचे तुपामध्ये हे असे मस्त दाणेदार मूगडाळीचे लाडू कसे बनवायचे ह्याची एक सोपी पद्धत बघणार आहोत. चला तर मग लगेचच बघूया पौष्टिक मूगडाळीचे गूळ घालून बनवलेले लाडू कसे बनवायचे. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. मूगडाळीचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी 1/2 किलो एवढी मूगडाळ घेतली आहे. आता ही मूगडाळ या अशा एका चाळणीमध्ये टाकायची आणि थोडीशी आपल्याला ती धुवून घ्यायची आहे, म्हणजे त्यावर काही घाण धूळ असेल तर ती निघून जाईल. कधी कधी कडधान्यांवर आणि डाळींवर पावडर सुद्धा लावलेली असते, त्यामुळे असं फक्त आपल्याला पाणी टाकून धुवून घ्यायचे आहे. आज आपण मूगडाळ कुठेही भिजत घालणार नाही आहोत, अगदी झटपट हे लाडू बनवणार आहोत. त्यासाठी अशी फक्त ओली करून धुवून घ्यायची आहे. धुतलेली मूगडाळ एखाद्या कोरड्या कापडावर अशी पसरवायची आहे आणि फक्त हाताने अशी चोळून पुसून घ्यायची आहे, म्हणजे त्यामधला अधिकचा जो ओलावा असेल तो निघून जाईल. एकदा अशी मूगडाळ पुसून झाली की लगेचच ती आपण भाजून घेऊयात. त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण पुसलेली मूगडाळ घालायची आहे. आता मी गॅस चालू करून घेणार आहे आणि गॅस आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर ठेवायचा आहे, कारण मूगडाळ आपण धुवून घेतली. तुम्ही जर मूगडाळ धुवून न घेता फक्त कापडाने पुसून घेतली तर मात्र मंद आचेवर ही मूगडाळ भाजायची आहे. पण थोडीशी ओलसर आहे इथे मूगडाळ, त्यामुळे मी मध्यम ते मोठा गॅस ठेवला आहे आणि 5 मिनिटं मध्यम ते मोठ्या गॅसवर ही मूगडाळ हलकासा त्यातला ओलावा निघून जाईपर्यंत मी भाजून घेणार आहे. आता इथे बरोबर 5 मिनिटं झाली आहे. 5 मिनिटं सुरुवातीला मी मध्यम ते मोठ्या गॅसवर ही डाळ भाजून घेतलेली आणि आता तुम्ही बघू शकता डाळीमधला पूर्णपणे ओलसरपणा निघून गेला आहे. आता मात्र गॅस आपल्याला लगेचच मंद आचेवर करायचा आहे आणि मंद आचेवर आणखीन 5 मिनिटं छान खमंग होईपर्यंत मूगडाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता इथे आणखीन 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता डाळ कशी खमंग मी भाजून घेतली आहे. सुरुवातीला आपण मोठ्या गॅसवर डाळ 5 मिनिटं भाजून घेतलेली आणि त्यानंतर मंद आचेवर अशी खमंग खरपूस होईपर्यंत डाळ भाजून घ्यायची आहे. साधारण 10 ते 12 मिनिटांमध्ये अशी मस्त डाळ भाजली जाते. मूगडाळ भाजायला जास्त टाइम लागत नाही. आता लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता इथे मी एक भांडं ठेवलं आहे आणि त्यावर अशी चाळणी ठेवली आहे. त्यावर आपण जी भाजून घेतलेली गरम गरम मूगडाळ आहे ती घालायची आहे. असं केल्यामुळे मूगडाळीला पाणी सुटत नाही आणि लवकर आपली मूगडाळ थंड होते. जर ताटामध्ये ही मूगडाळ तुम्ही काढून ठेवली तर त्याला पाणी सुटू शकतं आणि त्यामध्ये पुन्हा ओलसरपणा वाढू शकतो. त्यामुळे ही मूगडाळ अशी पसरवून ठेवायची आणि पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहे. मूगडाळ इथे पूर्णपणे थंड झाली आहे. आता ती मिक्सरमध्ये आपण दळून घेऊया. त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये ही भाजलेली संपूर्ण मूगडाळ मी घालणार आहे. मी आज इथे 1/2 किलोच मूगडाळ घेतलेली, त्यामुळे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही एकदाच मी बारीक करून घेणार आहे. तुम्ही जर अर्धा किलो मूगडाळीचे लाडू बनवणार असाल तर थोडी थोडी करून आपल्याला ती मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. आता तीच चाळण इथे मी घेतली आहे. फार आपल्याला बारीक म्हणजे आपण जी मैदा चाळतो ती चाळण आपल्याला घ्यायची नाही, तर थोडीसं मोठे होलवाली चाळण घ्यायची आहे. आणि दळताना आपल्याला पीठ खूप बारीक करायचं नाही, थोडंसं रवाळ दरदरीत ठेवायचं आहे. आता ही दळलेली मूगडाळ मी ह्यामध्ये चाळून घेणार आहे, म्हणजे त्यामधला काही छोटे मोठे कण किंवा अख्खी मूगडाळ राहिली असेल तर ती निघून येईल. आता इथे बघा असा भरडा निघाला आहे, तो पुन्हा एकदा मी मिक्सरला दळून घेणार आहे. अशाच पद्धतीने संपूर्ण 1/2 किलो मूगडाळ इथे मी चाळून घेतली आहे. हे बघा असं आता अजिबात भरडा निघाला नाही, अगदी किंचित इथे निघाला आहे. इथे लाडूसाठी मस्त आपलं रवाळ पीठ तयार झालं आहे. तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता, थोडंसं रवाळ आहे. जसा आपला रवा असतो त्याचप्रमाणे आपल्याला हे टेक्स्चर ठेवायचं आहे, म्हणजे लाडू आपले छान दाणेदार बनतात. आता हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी हीच कढई मी पुन्हा एकदा गॅसवर ठेवली आहे आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे भरून मी साजूक तूप घालणार आहे आणि गॅस चालू करून मंद आचेवर आपल्याला हे पीठ 10 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण मूगडाळ छान अशी खमंग भाजून घेतलेली, त्यामुळे हे मूगडाळीचं पीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही. पुढच्या 5 मिनिटातच बघा कसं मस्त हे पीठ भाजलं गेलं आहे.
तूप पूर्णपणे ह्यामध्ये एकजीव झाला आहे आणि मस्त असा रंग सुद्धा आला आहे. आता आणखीन 5 मिनिटं हे मी पीठ भाजून घेणार आहे. आता इथे बरोबर 10 मिनिटं झाली आहेत. 10 मिनिटं मी मुगडाळीचं पीठ छान असं खमंग वास सुटेपर्यंत भाजून घेतलं आहे. यापेक्षा आपल्याला जास्त भाजायचं नाही किंवा रंग बदलवायचा नाही. आता लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता ही कढई मी ओट्यावर काढून घेतली आहे आणि थोडंसं पीठ आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे. एकदा पीठ कोमट झालं की ह्यामध्ये मी चिरलेला गूळ घालून घेणार आहे. तर इथे मी पाव किलो एवढी मूगडाळ घेतलेली, त्यासाठी इथे मी 150 ग्रॅम एवढा गूळ घेतला आहे. किंवा तुम्ही थोडासा जास्तीचा गूळ घालू शकता. म्हणजे साधारण 2 वाटी मूगडाळ असेल तर त्याला आपल्याला 1.5 वाटी एवढा गूळ घालायचा आहे. आता हा गूळ एखाद्या पळीने आपल्याला व्यवस्थित या मूगडाळीच्या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे. जेवढा शक्य होईल तेवढा आपल्याला तो एकजीव करून घ्यायचा आहे. गूळ एकदा एकजीव करून झाला की ह्यामध्ये आपल्याला अर्धा छोटा चमचा भरून वेलची पूड घालायची आहे. आणि आज इथे मी गूळ घालून लाडू बनवत आहे, त्यामुळे अगदी छोटा जायफळचा तुकडा ह्यामध्ये मी किसून घालणार आहे. आता ही वेलची पूड आणि जायफळ पूड पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायची. आता इथे गूळ पूर्णपणे विरघळला नाही किंवा त्यामध्ये एकजीव झाला नाही, तर त्यासाठी आपल्याला हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे आणि ते थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी लाडू आपले व्यवस्थित होतील आणि सर्व ठिकाणी गूळ व्यवस्थित एकजीव होईल. आता इथे मी मिक्सरमधून फिरवून घेतला आहे गूळ आणि पीठ. आता बघू शकता छान अगदी एकजीव झाला आहे. याच पद्धतीने उरलेलं पीठ सुद्धा मी मिक्सरमधून दळून घेणार आहे. आता इथे बघू शकता दळलेलं पीठ कसं मस्त एकजीव झालं आहे. गुळाचे छोटे मोठे खडे होते ते सुद्धा व्यवस्थित एकजीव झाले आहे. आता ह्याचे लाडू आपल्याला बांधता येणार नाहीत, सरसरीत पीठ आहे. त्यासाठी काय करायचं, इथे मी 2 मोठे चमचे भरून तूप विरघळवून घेतलं आहे. थोडं थोडं तूप ह्यामध्ये घालायचं आहे. सुरुवातीला एखाद चमचा घालून बघायचं, लाडू वळता येतात का ते बघायचं आणि नसतील वळता येत तर आणखीन थोडंसं तूप ह्यामध्ये घालायचं आहे. मुगडाळीचं पीठ भाजताना सुद्धा आपण तूप घालू शकत होतो, पण तेव्हा जर तूप घातलं असतं तर मुगडाळीच्या पिठाने खूप तूप शोषून घेतलं असतं. खूप जास्त आपल्याला तूप भाजण्यासाठी लागलं असतं. त्यामुळे सुरुवातीला 2 मोठे चमचे आपण तुपामध्ये मुगडाळ भाजून घेतलेली आणि त्यानंतर आत्ता जर असं वितळवून तूप घातलं तर फार आपल्याला कमी तूप लागतं. त्यासाठी सुरुवातीला पीठ भाजताना जास्त तूप न घालता असं लाडू बांधण्यासाठी वितळवलेलं तूप घालायचं. तूप हे वितळवलेलंच घालायचं. घट्ट तूप घातलं तर अंदाज तर येणार नाहीच, त्याशिवाय खूप तुपकट लाडू होतील. आता इथे बघू शकता वितळवलेलं 3 मोठे चमचे भरून फक्त मी इथे तूप घातलं आहे. आता याचे छान असे लाडू वळता येत आहेत. आता लगेचच आपण लाडू वळवून घेऊयात. त्यासाठी एक खोलगट मी चमचा घेतला आहे, त्यामध्ये असं पीठ घालायचं आणि त्याचे लाडू बनवून घ्यायचेत. म्हणजे एकसारखे लाडू तयार होतात. बघा एका हातानेच असे छान गोल गरगरीत लाडू वळता येतात. दुसऱ्या हाताचा सुद्धा वापर करावा लागत नाही. आता हे लाडू आणखीन सुंदर दिसण्यासाठी इथे मी काही ड्रायफ्रूट्सचे काप असे बारीक चुरा करून घेतला आहे. त्यामध्ये हे लाडू थोडासा घोळवून घेणार आहे, म्हणजे आणखीन सुंदर हा लाडू दिसेल. इथे बघा आपला मस्त दाणेदार असा पहिला मुगडाळीचा लाडू कमीत कमी तुपामध्ये बनवून तयार झाला आहे. अशाच पद्धतीने दुसरे लाडू सुद्धा मी बनवून घेणार आहे. तुम्हाला माझी आजची ही सोप्या पद्धतीने दाणेदार मुगडाळीचे लाडू बनवण्याची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. इथे मी सर्व लाडू बनवून घेतले आहेत आणि बघा किती सुंदर असे सर्व लाडू दिसत आहेत. आणि ह्यातला एक लाडू मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. बघा टेक्स्चर किती मस्त दाणेदार आला आहे. आणि हा लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. बघा किती मस्त मऊसूत आणि तितकाच दाणेदार झाला आहे. तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये आणि पद्धतीने असे पौष्टिक मुगडाळीचे लाडू करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सुद्धा कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट, अचूक प्रमाण आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह. धन्यवाद.